राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी करण्यात आलेली आणि सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र नागरिकांनी तात्काळ अर्ज सादर करावेत असे आवाहन धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी केले आहे. धारणी तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले. धारणी तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निवासी कारणासाठी करण्यात आलेली 500 चौरस फुटांपासून ते 1500 चौरस फुटांपर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र 1500 चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रावरील निवासी अतिक्रमणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच गायरान जमीन आणि वनजमिनीवरील अतिक्रमणे नियमित होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर अतिक्रमण नियमित करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 ठेवण्यात आली आहे. संबंधित कुटुंबाला राज्यात केवळ एकाच अतिक्रमणाचा लाभ घेता येणार असल्याने नागरिकांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत असे प्रशासनाने सांगितले. ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमणांसाठी लाभार्थींनी संबंधित ग्रामसेवकांकडे अर्ज करावेत. तसेच भूमी अभिलेख विभागाकडून अतिक्रमणाची विनामूल्य मोजणी केली जाणार आहे. नियमित झालेली जमीन भोगवटादार वर्ग 2 स्वरूपात देण्यात येईल. ही जागा पुढील 5 वर्षे विक्री करता येणार नाही. तसेच भाड्यानेही देता येणार नाही. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी माहिती देताना सांगितले की अर्जासोबत मतदार यादीतील नाव, तत्कालीन वीज बिल, मालमत्ता कराची पावती, ग्रामपंचायतीचा 8 उतारा तसेच झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना यासारखी कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की पात्र लाभार्थींनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम सुरू केला असून पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.